आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का असा सवाल मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयानं विचारलाय। मंगळवार आणि बुधवारी या संदर्भात हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेलं ठरवताना शुक्रे समितीनं मराठा समाजातील किती मुलं शाळेत जातात आणि किती मुलं उच्च शिक्षण घेतात याची आकडेवारी सादर केली। या आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी आक्षेप घेतला। आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। तसंच मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास ठरवताना मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात दाखल केलेल्या आकडेवारीवर उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। आकडेवारीवरून मागासलेपण मोजलं जाऊ शकतं का? तसंच किती मुलं शाळेत जातात यावरून मागासलेपण ठरतं का? असे प्रश्न उच्च न्यायालयानं मंगळवारच्या सुनावणीत केले। त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या पूर्ण पीठानं आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केलेत। मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कायद्याला उच्च न्यायालयात अनेकांनी आव्हान दिलंय। याशिवाय शुक्रे आयोगाच्या स्थापनेला आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालालाही आव्हान देण्यात आलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याऐवजी इतर मागास वर्ग प्रवर्गात म्हणजेच ओबीसी आरक्षण देण्यासाठी वर्ग निर्माण करण्याचा पर्याय सरकार पुढे होता। तरीही स्वतंत्र प्रवर्ग का आवश्यक आहे या मुद्द्यावर याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करावी असे निर्देश उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले आहेत। मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आयोगापुढे कोणते मापदंड ठेवले आहेत असा प्रश्नही न्यायालयानं सरकारला केला। इंदिरा साहनी खटल्याच्या निकालात हे मापदंड नमूद करण्यात आले आहेत आणि त्यात सामाजिक आणि भौगोलिक स्थितीचा समावेश आहे असं ज्येष्ठ वकील व्ही थोरात यांनी न्यायालयाला सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत। याशिवाय शुक्रे आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोगानं सादर केलेल्या अहवालालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील फेटाळलेल्या 2018च्या कायद्यात आणि या नव्या कायद्यात फरक काय असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला। न्यायालयाच्या या प्रश्नावर याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सांगितलं की केवळ टक्केवारीत फरक आहे, दोनही कायदे सारखेच आहेत। मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी कोणतीही असामान्य परिस्थिती नाही। आरक्षणासाठी मोर्चे आंदोलनं होत आहेत म्हणून आरक्षण देणं आवश्यक आहे अशी भूमिका घेऊन सरकार वारंवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा तयार करणार असेल तर कसे होणार? बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही का असा युक्तिवाद संचेती यांनी केला। ब्युरो रिपोर्ट, lokmat.com।